So good evening to all of you for this mathematics session for the class 12. We have started the exercise 5.2 and I think we completed the fourth problem. Let us see the fifth problem. Fifth problem, exercise 5.2. Prove that prove that prove that line segment joining joining midpoint of adjacent sides of quadrilateral form 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 a parallelogram. Form a parallelogram. म्हणजे लक्षात घ्या आपल्याला प्रूव्ह काय करायचे द लाईन सेगमेंट जॉइनिंग द मिड पॉइंट ऑफ ऍडजस्टंट साइड ऑफ द क्वाड्रिलॅटरल. आता मी एक क्वाड्रिलॅटरल घेतोय कोणता पण if it is a quadrilateral A B C D, this is a quadrilateral. काय प्रूव्ह करायचे पहा द लाईन सेगमेंट जॉइनिंग द मिड पॉइंट ऑफ ऍडजस्टंट साइड ऑफ द क्वाड्रिलॅटरल. म्हणजे याचा एक मिड पॉइंट असेल, या साइडचा एक मिड पॉइंट असेल, या साइडचा एक मिड पॉइंट असेल, या साइडचा एक मिड पॉइंट असेल. मी समजा या ठिकाणी मी P घेतोय आणि इथे घेतोय मी R पॉइंट, हा मिड पॉइंट असेल. इथे घेतोय मी S पॉइंट आणि हे जर सेगमेंट आपण जॉईन केलं म्हणजे ऍडजस्टंट साइड जर आपण जॉईन केलं, हा PQ हा होईल तुमचा क्यू आर यस, दिस इज द RS and this is the PS. So this will form a parallelogram. म्हणजेच पहा आपल्याला प्रूव्ह काय करायचे समजलं इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत समजलं का? आता पहा म्हणजेच आपल्याला गिवन काय पाहिजे आपण बायफर्गेशन करूया. गिवन ए बी सी डी हा तुमचा काय क्वाड्रिलॅटर आहे. हा क्वाड्रिलॅटर आहे. आपल्याला टू प्रूव्ह काय करायचे टू प्रूव्ह द PQRS इज पॅरलोग्राम. PQRS इज पॅरलोग्राम. आता PQRS पॅरलोग्राम कधी होतो ज्यावेळेस तुमच्या ऑपोजिट साइड ह्या इक्वल असतील त्यावेळेस तुमचा PQRS हा पॅरल होतील. म्हणजेच मला शो काय करायचे वेक्टर PQ हा जो PQ आहे दॅट इज इक्वल टू वेक्टर SR आणि वेक्टर QR इक्वल टू वेक्टर PS. समजलं? म्हणजे हे तुम्हाला प्रूव्ह करायचे.
तर आता आपण एक एक स्टेप इथं फॉलो करत जाऊया. इथपर्यंत समजलं का? हो. यस. आता पहा, हा तुमचा एबीसीडी हा कॉर्डिनेटर आहे, म्हणजे मी याचा पोझिशन वेक्टर घेतोय ए बार, याचा पोझिशन वेक्टर घेतोय मी बी बार, याचा पोझिशन वेक्टर मी घेतोय सी बार, याचा पोझिशन वेक्टर घेतोय मी डी बार. आता जर पाहिलं, ऑलरेडी इट इज गिव्हन दॅट पी क्यू आर एस these are the midpoints. P Q R S these are the midpoints. So can you tell me the vector P in terms of that midpoint? Vector P bar is how much? हा P तुमचा AB चा मिड पॉइंट आहे. P हा AB चा मिड पॉइंट आहे. बोला काय येईल? P हा AB चा मिड पॉइंट आहे, म्हणजे काय येईल P बार? A bar plus B bar upon 2. हा मग सांगा ना लवकर. A बार प्लस B बार अपॉन 2. वेक्टर Q बार काय येईल? B bar plus C bar upon 2. व्हेरी गुड. B बार प्लस C बार अपॉन 2. वेक्टर R बार काय येईल? Vector C bar plus vector D bar upon 2. व्हेरी गुड. आणि वेक्टर S बार काय येईल? Vector D bar plus A bar upon 2. वेक्टर A बार A bar प्लस plus D D बार bar upon 2. 2. इथपर्यंत समजलं? Yes. हो सर. हा आता लक्षात घ्या, मला जो PQ बार मला काय फाइंड करायचे? PQ इज इक्वल टू SR. याचा स्क्रीनशॉट घ्या. आता माझ्याकडे इथं स्क्रीन पुरणार नाही, याचा स्क्रीनशॉट घ्या. मला PQ इज इक्वल टू SR शो करायचे आणि मला PRISQ हे भेटले. आता जर पाहिलं आपण, मी इथे काय करतोय, PQ मला फर्स्ट फाइंड करायचे. सो PQ इज इक्वल टू हाऊ मच? पोझिशन वेक्टर ऑफ PQ इज हाऊ मच? Q bar minus Q bar minus P bar. व्हेरी गुड. Q बार मायनस P बार, Q बार मायनस P बार. आणि आता तुमच्याकडे स्क्रीनशॉट आहे, याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. परत सांगतोय मी, याचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मी परत पुढचे स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत आहे. काढलं सर. हा आता लक्षात घ्या, PQ इज इक्वल टू Q मायनस P. आणि मला सांगा आता Q ची व्हॅल्यू किती आहे? प्रत्येकाने सांगा, एव्हरीवन. B bar plus C bar upon 2. B बार प्लस C बार अपॉन 2 मायनस P ची व्हॅल्यू A bar plus B bar upon 2. A बार प्लस B बार अपॉन 2. बरोबर आहे. आता जर हे सॉल्व्ह केलं आपण, तर काय येईल आपल्याला? B बार प्लस C बार मायनस A बार मायनस B बार अपॉन 2. म्हणजे तिथे कॅन्सल काय होतं का? B कॅन्सल होईल. म्हणजे तुमचा जो PQ आहे, हा जो PQ आहे, हा आला तुम्हाला C बार मायनस A बार अपॉन 2. इथपर्यंत स्टेप समजली का? Yes sir. चला आता मला SR फाइंड करायचे. SR काय येईल? R bar minus S bar. R बार मायनस S बार. R बार ची व्हॅल्यू काय आहे? C bar plus D bar upon 2. S बार ची C व्हॅल्यू bar काय आहे? plus D bar upon 2. A bar plus D bar upon 2. Okay, now just C bar plus D bar minus A bar minus D bar upon 2. म्हणजे तुम्हाला इथं कॅन्सल काय होईल? D कॅन्सल होईल. So what is remaining? C minus C C bar bar minus A bar upon 2. A bar upon 2. Yes, C bar minus A bar upon 2. Getting this? Yes sir. आता मला सांगा, हा इक्वेशन 2 आहे. So from 1 and 2, can I say this RHS is equal? So PQ is equal to SR. Yes sir. बरोबर आहे.
Yes, sir. आता मला Yes, सांगा sir. क्यू आर फाइंड करा. आता क्यू आर इज इक्वल टू काय, आर बार मायनस क्यू बार. सांगा व्हॅल्यू काय ते. C bar plus D bar upon 2 minus हम्म? B bar plus C bar upon 2 म्हणजे तुम्हाला हा काय होईल, is equal सी बार प्लस D bar यस upon सी बार काय आलं, कॅन्सल. सो डी बार मायनस बी बार अपॉन 2. बरोबर आहे. हो म्हणजे सर. आता क्यू आर काय आहे तुमचा, डी बार मायनस बी बार अपॉन B 2. bar upon 2. Name this equation 3. Now let me know what is the PS. Hmm? PS. S minus S bar minus P bar हा. S बार किती आहे? A bar plus D bar upon 2 minus A bar plus B bar upon 2 Very good. Now solve this. So PS bar equal to A D bar bar plus B bar upon 2 So from third and fourth, can we say QR equal to PS? बरोबर आहे का? yes sir आता पहा क्यू आर इज इक्वल टू पी एस आपण शो केलेलं आहे आणि परत पी क्यू इज इक्वल टू एस आर शो केलेलं आहे. आता इथे बॅक साईडला जा, पहा आपल्याला काय शो करायचं होतं. पी क्यू इज इक्वल टू एस आर अँड क्यू आर इज इक्वल टू पी शो केलं. म्हणजेच याचाच अर्थ काय होतो, ऍज पी क्यू इक्वल टू एस आर आणि क्यू आर इक्वल टू पी एस. दॅट मीन्स इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड ऑल्सो magnitude of PQ bar equal to magnitude of SR bar and that is equal to magnitude of QR bar equal to magnitude of PS bar. म्हणजेच जो तुमचा क्वाड्रिलॅटरल असेल जे असेल हा PQRS हा काय असणार आहे तुमचा पॅरलोग्राफ. समजलं? समजलं का? yes 3 मार्काला Yes, sir. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. Any problem? No, sir. no sir No, sir. So next problem, prove that सर सिक्स्थ वाला ना 6 वाला राहिलाय का? यस सर हा ठीक आहे 6 वाला घेऊया. फिफ्थ झाला होता ना आता. 6 D and E divides side BC and CA of triangle ABC in the ratio 2:3 respectively. Find position vector of point of intersection of AD and BE in the ratio in which this point divides AD and BE. First draw the figure to understand what is given and what is asked. ट्रायंगल कोणता दिलेला आहे? ABC बरोबर आहे.
इथपर्यंत समजलं? हो. आता पहा एबीसी हा ट्रायंगल आहे आणि तुमचा जो डी पॉइंट आहे हा डी पॉइंट कोणत्या साईडला डिवाइड करतो? हा जो डी पॉइंट आहे हा कोणत्या साईडला डिवाइड करतो? BC. बीसी ला. BC. म्हणजे हा बीसी ला डिवाइड करतोय आणि रेशो काय त्याचा? 2:3. 2:3. इथे एक रेशो राहिला आय थिंक आपली ऑफ ट्रायंगल 2:3. ठीक आहे बीसी आणि सी ओके 2:3. आता जर पाहिलं दुसरा तुमचं ई एक डिवाइड करतं कशाला? सीए ला. म्हणजे हा रेशो इथं तुमचा सीए होतो आणि हा पण रेशो 2:3 नेच डिवाइड होतं. 2:3 ने डिवाइड होतो म्हणजे हा होईल 2 आणि हा होईल 3. तुम्हाला इथं हा पॉइंट असेल ई आणि तुम्हाला पॉइंट फाइंड करायचे काय? फाइंड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ एडी अँड बी इन द रेशो. म्हणजे तुम्हाला ई चे तुम्हाला इथं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करायचे. इथपर्यंत समजलं काय फाइंड करायचं ते? Yes. आता पहा पोझिशन वेक्टर घ्या प्रत्येकाचं. पोझिशन वेक्टर घ्या प्रत्येकाचं. म्हणजेच हा होईल तुमचा ए बार, हा होईल तुमचा बी बार, हा होईल तुमचा सी बार, हा होईल तुमचा ई बार, हा नाही हा ई आहे ना, हा पी पॉइंट आहे, हा पी पॉइंट आणि हा होईल तुमचा डी बार आणि हा होईल तुमचा पी बार. इनडायरेक्टली तुम्हाला पी बार फाइंड करायचे, बाकी काही नाही करायचं. आणि इथं रेशो तुम्हाला दिलेला नाही, तो रेशो तुम्हाला फाइंड करायचे बाय कन्सिडरिंग सम रेशो. आता पाहिलं तर तुमचा जर हा डी पॉइंट आहे, हा डी पॉइंट हा काय करतो? बीसी ला 2:3 मध्ये डिवाइड करतो. 2:3 मध्ये डिवाइड करतो. पण तो कसा डिवाइड करतो? कसा डिवाइड करतोय? इंटरनली करतोय ना, बरोबर आहे का? हो. आता इंटरनली जर डिवाइड करतो तर मला सांगा डी बार इक्वल टू काय येईल इथं? इंटरनल सेगमेंट फॉर्म्युला यूज करा. डी बार इक्वल टू 2 सी बार प्लस 3 बी बार, बरोबर आहे का? 2 सी बार प्लस 3 बी बार अपॉन 2 प्लस 3. समजलं का काय केलं ते? Yes, sir. येस. आता मला सांगा ई बार काय होईल? ई बार या लाईनला तो डिवाइड करतोय. 2a bar, व्हेरी गुड. 2 3 ए बार प्लस 3c bar, 3 सी बार अपॉन 3 plus 2, 2 plus 2 3. प्लस 3. म्हणजे याला मी करतो इथं 5 आणि याला पण करतोय मी इथं 5. इथपर्यंत समजलं? हो सर. इथपर्यंत समजलं का? हो सर. आता हो, लक्षात सर. घ्या, आता लक्षात घ्या, मी इथं जो तुमचा एडी आणि बीई, एडी आणि बीई चा इंटरसेक्शन काय तुमचा पी, इंटरसेक्शन काय तुमचा पी. आता हा पी इथं पण एडी ला डिवाइड करतोय ना, तो पी हा एडी ला पण डिवाइड करतोय. सो लेट पी डिवाइड्स एडी इन द रेशो सपोज इट इज k:1. मी कोणता तरी एक रेशो घेतला, k:1 मध्ये घेतला. हा पी आहे जो एडी ला डिवाइड करतो. आता इथं जर पाहिलं k:1 जर पाहिलं, समजा हा k आहे आणि हा तुमचा इथं 1 आहे, म्हणजे मला सांगा आता p चा तुमचा कोऑर्डिनेट काय येईल? काय येईल? हा k आहे, हा 1 आहे. इंटरनल सेक्शन फॉर्म्युला यूज करा. 1a bar 1 plus ए बार, बरोबर आहे. 1 ए बार प्लस kd bar, k डी बार अपॉन 1 plus k. 1 प्लस k. एनी प्रॉब्लेम? एनी प्रॉब्लेम? नो सर.
नो सर. आता इथं जो पी बार आहे हा तुम्हाला 1, मला इथं व्हॅल्यू भेटली आहे डी बारची. डी बारची व्हॅल्यू किती आहे का इथं? ही व्हॅल्यू पुटअप करा. म्हणजे हा जो के डी बारची व्हॅल्यू मी पुटअप करतोय 2c बार प्लस 3b बार अपॉन 5 प्लस ए बार अपॉन 1 प्लस के अपॉन 1 प्लस के. इथपर्यंत समजलं का? यस सर. आता Yes, sir. हा सॉल्व करा आणि मला इथं एक एक्सप्रेशन सांगा. ए बार प्लस इथं काहीतरी एक व्हॅल्यू येईल, इथे काहीतरी व्हॅल्यू येईल बी बार प्लस इथं काहीतरी व्हॅल्यू येईल सी बार. असं व्हॅल्यू मला एक्सप्रेशन सांगा. हे सॉल्व करा पूर्ण. करताल? क्या आया? बोलो जल्दी. काय येईल? हा 1 अपॉन 1 प्लस के बरोबर आहे का? करताय ना सॉल्व? हा ए बार हा 3k होईल आणि हा 5 म्हणजेच 3k अपॉन 5 के प्लस 1 इंटू बी बार प्लस हा काय होईल 2k अपॉन 5 1 प्लस के इंटू सी बार. बरोबर आहे का? यस सर. बोला रे सगळेजण, बोला फास्ट. हो सर. हो सर. हा, आता याचा स्क्रीनशॉट घ्या. मी स्क्रीन चेंज परत करतोय. आता इथे लक्षात घ्या, हा पी बी ला एका रेशो मध्ये डिवाइड करतो. हा पी बी ला एका रेशो मध्ये डिवाइड करतो आणि तो रेशो मी घेतोय. समजा हा यम घेतोय आणि हा मी 1 घेतोय. स्क्रीनशॉट घेतलं याचं? हो सर. हा, आता हो मला सर. सांगा आता इथं P divides BE in the ratio m is to 1. So tell me what is a P bar? P bar सांगा. P bar काय होईल? m e bar plus b bar upon m plus बोला. अरे बोला ना लवकर. m e बार प्लस b बार अपॉन m प्लस m e बार प्लस 1 b बार अपॉन m प्लस 1. आता ई बारची व्हॅल्यू काय सांगा बरं? ई बारची व्हॅल्यू काय? m हा काय होईल 2a बार प्लस 3c बार अपॉन 5 आणि हा होईल प्लस b बार अपॉन m प्लस 1. म्हणजेच तुम्हाला p बार काय येईल या ठिकाणी? p बार काय येईल या ठिकाणी? मी तर ए बार बी बार प्लस मध्ये लिहितोय. म्हणजे 2 हा मल्टिप्लाय मध्ये 2m अपॉन m प्लस 1 ए बार प्लस 3 प्लस बी बार प्लस हा होईल तुमचा 5 म्हणजे तिथं
यम म्हणजे हा होईल तुमचा इथं यम नाही 1 अपॉन म्हणजे बी बार 1 अपॉन यम प्लस 1 बी बार प्लस इथं होईल तुम्हाला 3 यम अपॉन यम प्लस 1 हा इथं 5 होईल ना हा 5 बरोबर आहे का बरोबर आहे यस. हो सर. बरोबर आहे हो का सर. हो सर. हो सर. हा हो हा इक्वेशन सर. 2 भेटतोय आणि इथे इक्वेशन तुम्हाला 1 भेटतंय इथे इक्वेशन तुम्हाला 1 भेटतंय हे इक्वेशन 1 आता इथे दोन्ही पण इक्वलाइज करा लक्षात घ्या हा पी बार आहे आणि तो पण पी बार आहे म्हणजे तुम्हाला इक्वलाइज करता येईल का दोन्ही पण म्हणजे तुम्हाला ए बार ची व्हॅल्यू 1 अपॉन 1 प्लस के आहे दॅट इज इक्वल टू काय भेटेल 2m अपॉन m प्लस 1 हा ए बार आहे हा इथं मल्टिप्लाय होईल 5 ने 2m अपॉन m प्लस 1 बी बार ची व्हॅल्यू आहे बी बारला इथे इक्वलाइज होईल आणि त्याच्यानंतर सी बार चे सी बार इक्वलाइज होईल म्हणजे जर तुम्ही इक्वलाइज केला तर तुम्हाला इक्वेशन काय येईल पहा 1 अपॉन के प्लस 1 इक्वल टू 2m अपॉन 5m प्लस 1 इक्वेशन 3 त्याच्यानंतर 3k अपॉन 5k प्लस 1 इक्वल टू 1 अपॉन m प्लस 1 इक्वेशन 4 2k अपॉन 5k प्लस 1 इक्वल टू 3m अपॉन 5m प्लस 1 समजलं इथपर्यंत हो सर. आता याच्यामधून हो सर. तुम्हाला इक्वेशन 3 भेटलंय 4 भेटलेलं आहे आणि हे 5 भेटलेलं आहे तर m आणि k च्या व्हॅल्यू फाइंड करता येतील का करता येईल का हो सर. करा बरं फास्ट करा किती आलं किती आलं ते K equals to 10 by 9. k इक्वल टू 10 बाय 9 और m इक्वल टू 10 बाय 9 K equals to 10 by 9. आणि m इक्वल टू 15/4. बरोबर आहे m इज इक्वल टू 15/4 15/4 and k इक्वल टू 10/9 बरोबर आहे ना हो सर. हा लक्षात घ्या आता ही व्हॅल्यू पुटअप करा पी बार मध्ये ही व्हॅल्यू पुटअप करा पी बार कोणत्या पण पी बार मध्ये पुटअप करा आपल्याला दोन पी बार भेटले तर कोणत्या पण याच्यामध्ये पुटअप करा यू विल गेट द व्हॅल्यूज इन टर्म्स ऑफ के दॅट इज 1 अपॉन समजा के प्लस 1 किती आहे के तुमचा 10/9 आहे सो 10/9 प्लस 1
into a bar plus 3 10 upon 9 हा 5 10 upon 9 plus 1 plus हा बी बार आणि तुम्हाला या ठिकाणी 2 10 upon 9 upon 5 10 upon 9 plus 1 into सी बार आणि तशीच व्हॅल्यू एम ची पण पुटअप करायची जे तुम्हाला एम चे एक्सप्रेशन भेटलेलं आहे and just find the value of the p bar, find the value of p bar and p bar. येईल करता येईल करताल का येईल करता का करता येईल का हो तेवढं करून मला स्क्रीनशॉट सेंड करा दोन्ही पण प्रॉब्लेमचे तुमचे नोटबुकचे स्क्रीनशॉट मला सेंड करा ऑन दी व्हॉट्सअप एव्हरीवन इट इज कंपल्सरी इफ यू आर नॉट सेंडिंग देन वी आर नॉट अलाउिंग फॉर द नेक्स्ट सेशन ओके